कबूतरखाना बंदी विरोधात इकडे जैन मुनी आता आक्रमक झालेत आणि जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी आता 1 नोव्हेंबरपासून उपोषणाचा इशारा दिलाय। आझाद मैदानामध्ये उपोषणाला ते बसणार आहेत। न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने कबूतरखाना बंद केलेले होते, मात्र कबूतरखाने जैन धर्माच्या परंपरेचा एक भाग आहेत आणि त्यांना बंद करणं म्हणजे धार्मिक भावनांवर आघात आहे असं म्हणत जैन मुनी आता आक्रमक झालेत। 11 ऑक्टोबर रोजी दादरमध्ये योगी सभागृहामध्ये मृत कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी महावीर मिशनने धर्मसभेचं आयोजन केलेलं होतं आणि यावेळी जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी शांतीदूत पार्टी स्थापन करून पालिका निवडणूक लढणार असल्याची भूमिका स्पष्ट केलेली होती। तसेच राज्य सरकारने कबूतरखाना प्रकरणामध्ये तोडगा काढला नाही तर दिवाळीनंतर उपोषण करण्याचा इशारा दिलेला होता आणि त्यानुसार आता 1 नोव्हेंबरपासून ते आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसणार आहेत असं कळतंय। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यावर लक्ष ठेवून आपण थेट जाऊया, ओमकडे जाणून घेऊया काय नेमकी सगळी रणनीती असणार आहे। ओम, आता 1 नोव्हेंबरपासून उपोषणाचा हा इशारा दिलेला आहे, नेमकं काय काय जैन मुनींची ही स्ट्रॅटेजी आहे? अनुपमा, जसं तुम्ही सांगितलं की खऱ्या अर्थानं या कबूतरखान्यांवरची जी बंदी लावण्यात आली आहे त्या बंदीच्या विरोधामध्ये जैन समाज असेल किंवा जैन मुनी असतील, जैन साधूंकडनं सातत्यानं हळूहळू का होईना पण अतिशय आक्रमक अशी भूमिका घेतली जाते। याआधी जे मृत कबुतरांसाठीची जी सभा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे राजकीय टीका टिप्पणी करण्यात आली होती। मुख्यमंत्री असतील किंवा इतर नेते असतील यांच्यावर टार्गेट करण्यात आलं होतं आणि आता ज्या पद्धतीचा इशारा जैन समाजाच्या वतीने देण्यात आला होता त्यानुसार दिवाळीनंतर अर्थात 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानावरती आमरण उपोषण करण्याचा इशारा जैन मुनी निलेश चंद्र यांनी दिलाय। अर्थात प्रशासनाने परवानगी गेली तर हे उपोषण केलं जाईल अशा प्रकारची भूमिका सुद्धा त्यांनी काल मांडली आहे। एकंदर जर आपण पाहिलं गेलं तर जुलै महिन्यापासून हा सगळा घटनाक्रम जो आहे तो सुरू झाला। 6 ऑगस्ट रोजी न्यायालयाच्या निर्णयानंतर या ठिकाणी ताडपत्री टाकण्यात आली आणि या ताडपत्रीचं जे प्रकरण आहे ते ताडपत्री काढण्यासाठी याच भागामध्ये ज्या ठिकाणी मी सध्या उभा आहे त्याच भागामधल्या दादरच्या या कबूतरखान्यावर एक खूप मोठं आंदोलन सुद्धा करण्यात आलं होतं। त्यानंतर राजकीय पक्षाची घोषणा असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील त्या सातत्यानं घडताना आपल्याला पाहायला मिळतात। राजकीय वाद सुद्धा या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। या सगळ्या गोष्टी असताना हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अशा पद्धतीची भूमिका घेणं, राजकीय टीका टिप्पणी करणं आणि उपोषणाचा इशारा देणं यामुळे निश्चितच येत्या काळात मोठी तेढ निर्माण सुद्धा होऊ शकते अशी देखील एक शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे हा सगळा प्रकार जर आपण पाहिला तर जैन मुनींच्या उपोषणाच्या घोषणेनंतर आता नेमकं प्रशासन काय कारवाई करते आणि मुख्यत्वे ज्या पद्धतीची विधानं वॉर्डनिहाय कबूतरखाना उघडण्याच्या संदर्भात सुद्धा करण्यात आली होती या सगळ्यांची सुद्धा दखल मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आली होती। त्यामुळे मुख्यमंत्री या संदर्भात नेमका काय निर्णय घेत आहेत आणि ज्या प्रकारचा इशारा जैन मुनींकडून देण्यात आलाय त्यानंतर राज्य सरकारची भूमिका काय असणार आहे, काही तोडगा यामध्ये काढला जातोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जर तोडगा निघाला नाही तर पुन्हा एकदा जैन मुनी, जैन समाज विरुद्ध सरकार आणि न्यायपालिका हा संघर्ष अटळ असल्याचं यातून दिसतं। खरंय खरंय। धन्यवाद ओम, दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।